नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुम्हा सर्वांचं अभ्यास मित्र परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 8 जून रोजीचं करंट अफेअर्सचं इथं अभ्यास करणार आहोत. तर लेक्चर सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही दररोज ही सिरीज बघत असाल तर निश्चितच लेक्चरला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया 18 जून रोजीच्या करंट अफेअर्सच्या लेक्चरला. बघा, कोणत्या देशाने जून 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांचा सर्वोच्च नागरी सन्मान ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारियोस 3 प्रदान केलेला आहे? तर बघा मित्रांनो, भारताने काय केलेलं आहे, तर जी काही तुर्की आहे, तर तुर्कीचा बदला जो आहे तो भारताने घेतलेला आहे. तुर्कीने काय केलं होतं, तर भारत पाकिस्तान युद्ध दरम्यान ऑपरेशन सिंदूर दरम्यान जे काही ड्रोन आहे, तुर्कीने काय केले होते, ड्रोन जे आहे ते पाकिस्तानला पुरवले होते आणि मग ह्या ड्रोननेच पाकिस्तानने भारतावर हल्ला केला होता. मग आपण जर बघितलं तर प्रत्येक देशाचा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट दोन्ही पण आपल्याला बघायला मिळतो. मग तुर्कीचा एक निगेटिव्ह पॉईंट काय आहे, त्याची दुखती नस कोणती आहे, तर सायप्रस नावाचा देश त्याच्या शेजारी आहे. सायप्रस नावाचा देश त्याच्या शेजारी आहे आणि सायप्रस नावाचा जो देश आहे, तर त्या देशांमध्ये तुर्कीने काय केलेलं आहे, तर त्याचे दोन भाग केलेले आहे. जिथं मुस्लिम पॉप्युलेशन राहते एक 20 ते 30% आसपास, तर त्या भागाला समजून घ्या 20 ते 30% मुस्लिम पॉप्युलेशन राहते, तर त्या भागाला त्यांनी समजून घ्या ईस्ट सायप्रस आणि वेस्ट सायप्रस असं त्याचं विभाजन केलेलं आहे सायप्रस देशाचं. मग आपण जर बघितलं तर हा जो सायप्रस देश आहे त्याच्या आपण जर बघितलं पश्चिमेकडील भागात आपल्याला मुस्लिम पॉप्युलेशन बघायला मिळते आणि पूर्वेकडील भागात आपल्याला मुस्लिम पॉप्युलेशन बघायला मिळते आणि पश्चिमेकडील भागामध्ये आपल्याला ख्रिश्चन पॉप्युलेशन बघायला मिळते. मग आपण जर बघितलं तर हा जो सायप्रस देश आहे, तर त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी भेट दिली आणि नरेंद्र मोदीजी म्हणतात की आम्ही दोन सायप्रस मानत नाही, आमच्या मते फक्त एकच सायप्रस आहे, एक अखंड देश आहे. तर अशा प्रकारे सायप्रस या देशाला भेट दिलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. आणि लवकरच तुम्हाला असंही न्यूज कानावर येईल की सायप्रस या देशाला भारताने काय दिलेलं आहे, तर ब्रह्मोस मिसाईल निर्यात केलेली आहे किंवा पिनाका रॉकेट सिस्टम किंवा अजून भारतीय इंडिजिनियस जे काही संरक्षण विषयक साहित्य आहे ते निर्यात केलेलं आहे. तर सायप्रसला अलीकडे भेट दिलेली आहे. तर सायप्रस हा तुर्कीच्या शेजारचा एक देश आपल्याला बघायला मिळतो. तुर्कीचा डोळा या देशावर आहे, पण आपण जर बघितलं तर आपण काय केलेलं आहे, तर तुर्की काय म्हणतो, हा जो काही पूर्वेकडचा भाग आहे तर हा तुर्कीच्या लोकांचा सायप्रस आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तुर्कीच्या लोकांनी इथं इलिगली या भागावर कब्जा केलेला आहे. तर मोदीजी गेले आणि ते म्हणले की आम्ही अखंड सायप्रसला मानतो, यासलं काही विभाजन आम्ही मानत नाही. तर सायप्रसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारियोस 3 पुरस्कार जो आहे तो दिलेला आहे. मग आपण जर बघितलं तर सायप्रसचे अध्यक्ष कोण आहे, राष्ट्रपती कोण आहे, तर निकोलस क्रिस्टो डोलाडस हे जे आहे तर सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष आहे. गेले 23 वर्षात सायप्रसला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान जे आहे ते नरेंद्र मोदीजी ठरलेले आहे. पुढे जाऊया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेले जे काही पुरस्कार आहे 2023 पासूनचे ते सगळे एकदा मी तुम्हाला रिवाइज करून देतो. द ग्रँड कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू पुरस्कार पापुआ न्यू गिनीने 2023 मध्ये मोदीजींना दिला. ऑर्डर ऑफ द नाईल इजिप्तने दिलेला आहे 2023 मध्ये. ग्रँड क्रॉस ऑफ द लिजन ऑफ ऑनर 2023 मध्ये फ्रान्सने मोदीजींना हा पुरस्कार दिलेला आहे. त्यानंतर 2024 मध्ये पुरस्कार सांगतो, ऑर्डर ऑफ द ड्रिप गॅल्पो भूतानने दिला. ऑर्डर ऑफ द सेंट अँड्रू द अपॉस्टल हा रशियाने घोषित केला होता 19 मध्ये, 2024 मध्ये मोदीजींना प्रदान करण्यात आला. ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजेरियाने पुरस्कार दिला. डोमॅनिका पुरस्कार जो आहे तो डोमॅनिका सरकारने दिलेला आहे. आपण जर बघितलं द ऑर्डर ऑफ एक्सलन्स गयानाच्या सरकारने मोदीजींना पुरस्कार दिलेला आहे आणि द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर पुरस्कार कुवेतने मोदीजींना दिलेला आहे. त्यानंतर 2025 मध्ये मोदीजींना श्रीलंकेने मित्र विभूषण पुरस्कार दिला आणि ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द हिंद महासागर हा पुरस्कार जो आहे तो मॉरिशसने मोदीजींना दिलेला आहे. तर पुरस्कार महत्वाचे आहे, हे आपल्या देशाच्या पंतप्रधानांना मिळालेले पुरस्कार आहे. त्यानंतर दुसरा क्वेश्चन सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. जून 2025 मध्ये झालेल्या एअर इंडिया AI-717 जे काही ड्रीम लायनर विमान होतं बोईंगचं, तर त्याचा अपघात झाला होता आणि त्या अपघातामध्ये
एक प्रवासी सोडला तर सगळ्यांचा इथं मृत्यू झालेला आपल्याला बघायला मिळतो. मग या अपघाताची चौकशी कोणाच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली आहे? तर या अपघाताची चौकशी जी आहे ते गोविंद मोहन यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेली आहे. तर या अपघाताची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. या समितीचे अध्यक्ष आहे केंद्र सरकारचे गृह सचिव गोविंद मोहन. आपण जर बघितलं तर या समितीमध्ये वेगवेगळे तज्ज्ञ लोक आपल्याला बघायला मिळणार आहे. या समितीचा मुख्य उद्देश असणार आहे की नेमकं तांत्रिक बिघाड झाला होता, हे काही मानवी कारण होते, तर हे ओळखणं या समितीचं काम असणार आहे. पुढे जाऊया. तिसरा क्वेश्चन, 2028 मध्ये कोणते देश चौथे संयुक्त राष्ट्र महासागर परिषदेचं आयोजन करतील? तर 2028 मध्ये चायना आणि साऊथ कोरिया हे दोन देश जे आहे तर संयुक्त, आपण जर बघितलं तर चौथी संयुक्त राष्ट्र महासागर परिषद जी आहे महासागराविषयीची तिचं आयोजन करणार आहे. अलीकडे तिसरी जी काही संयुक्त राष्ट्र महासागर परिषद जी आहे तर तिचा समारोप फ्रान्समध्ये झालेला आहे. ही परिषद जी आहे तिसरी तर ती फ्रान्स आणि कोस्टारिका या दोन देशांमध्ये आयोजित करण्यात आली होती. तर फ्रान्स आणि कोस्टारिकामध्ये ही संयुक्त राष्ट्र महासागर परिषद जी आहे कितवी तर तिसरी, थर्ड कुठे आयोजित करण्यात आली होती? फ्रान्समध्ये 2025 लक्षात ठेवायची आहे. 2028 मध्ये चौथी परिषद होणार आहे तर ती चायना आणि साऊथ कोरिया तिचं आयोजन करणार आहे. पुढे जाऊया. या वर्षीची जी काही महासागर परिषद होती त्याची थीम होती ॲक्सलरेट ॲक्शन अँड मोबिलायझिंग ऑल स्टेक होल्डर्स फॉर कन्झर्वेशन अँड सस्टेनेबल यूज ऑफ द ओशन्स. पुढे जाऊया. केंद्रीय मंत्री कमलेश पासवान यांनी भारतातील पहिल्या कृषी ड्रोन स्वदेशीकरण केंद्राचे उद्घाटन कुठे केले? तर कृषीशी संबंधित ड्रोन जे आहे ते स्वदेशी पद्धतीने बनवले जाण्याचं एक केंद्र जे आहे तर ते आपण अलीकडे त्याचं उद्घाटन केलेलं आहे केंद्रीय मंत्री कमलेश पासवान यांनी. तर याचं उद्घाटन चेन्नई तामिळनाडूमध्ये झालेलं आहे. तर कृषी विषयक ड्रोनचं उत्पादनाचं केंद्र जे आहे ते चेन्नई तामिळनाडूमध्ये बनत आहे. तर चेन्नई तामिळनाडूमध्ये थलंबूर या ठिकाणी कृषी ड्रोन स्वदेशीकरण केंद्राचं उद्घाटन अलीकडे करण्यात आलेलं आहे. हे केंद्र गरुड एरोस्पेस नावाच्या कंपनीने स्थापित केलेलं आहे. हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 2030 पर्यंत भारताला जागतिक ड्रोनचे हब बनवणं, म्हणजे भारताला आपण जर बघितलं तर ड्रोनची बाजारपेठ बनवणं जागतिक लेवलवरची, तर या मोहिमेचा एक भाग आहे. बघा पुढे जाऊया. 2025च्या ISSF विश्वचषक जे काही शूटिंगचा वर्ल्ड कप झालेला आहे म्युनिक जर्मनीमध्ये, तर त्याच्या पदक तालिकेमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर ISSF जो काही आपण बघितलं शूटिंगचा वर्ल्ड कप झालेला आहे त्यामध्ये भारताचं स्थान जे आहे ते तिसरं राहिलेलं आहे. पहिल्या क्रमांकावर जो आहे तो चायना राहिलेला आहे, दुसऱ्या क्रमांकावर जो आहे तो नॉर्वेचा राहिलेला आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर जो आहे तो भारत राहिलेला आहे. तर भारताने या स्पर्धेमध्ये ही जर्मनी म्युनिक मध्ये स्पर्धा झाली होती, 4 पदकं जिंकली, ज्यामध्ये 2 सुवर्ण पदक आणि 2 कांस्य पदक जिंकलेली आहे. तर भारत तिसऱ्या क्रमांकावर राहिलेला आहे. त्यानंतर कोणत्या देशाने चायनल जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी, चायनल नावाची कंपनी आहे तर त्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहे लीना नायर यांना कमांडर ऑफ द ब्रिटिश एम्पायर हा सन्मानाने सन्मानित केलेला आहे. तर आपण जर बघितलं कमांडर ऑफ द ब्रिटिश एम्पायर नावावरूनच कळलं असेल की हा पुरस्कार जो आहे लीना नायर यांना, जे चायनल नावाच्या कंपनीच्या कर्ता धर्ता आहे, तर त्यांना मिळालेला आहे युनायटेड किंगडमच्या माध्यमातून. कुणाकडून? युनायटेड किंगडमकडून. तर आपण जर बघितलं भारतीय वंशाच्या आणि चायनल या कंपनीचा CEO आहे लीना नायर यांना 2025च्या किंग्ज न्यू इयर ऑनर लिस्ट अंतर्गत युनायटेड किंगडमने कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर हा पुरस्कार दिलेला आहे. तर आपण जर बघितलं तर त्यांनी जे काही योगदान दिलेलं आहे, आपण जर बघितलं त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून, तर त्यासाठी त्यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेला आहे. तर आपण जर बघितलं तर त्यांची ही जी कंपनी आहे तर ही पत्रकारितेशी संबंधित एक कंपनी आपल्याला बघायला मिळते, जर्नलिझमशी संबंधित कंपनी बघायला मिळते. लेक्चरमध्ये अजून पुढे जाण्या अगोदर बघा मित्रांनो, आपण राज्यसेवा आणि कंबाईनसाठी फाउंडेशन बॅचेस सुरू केलेले आहे. तुमच्यापैकी बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी या बॅचेस जॉईन केलेले आहे आणि लाईव्ह लेक्चर जे आहे ते आपले सुरू झालेले आहे. तुमच्यापैकी बरीचशी नावं मला लाईव्ह लेक्चरमध्ये बघायला मिळतात. मग आता वेळ आलेली आहे तुमची, जर तुम्ही लाईव्ह बॅच जॉईन केली नसेल तर त्याची. आपण जर बघितलं तर राज्यसेवेमध्ये जे बेसिक
NCERT स्टेट बोर्ड करावं लागतं, ते आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मराठी माध्यमातून उपलब्ध करून देत आहोत. त्याचबरोबर कंबाईनच्या बॅचमध्ये स्टेट बोर्ड तुम्हाला मिळणार आहे. त्याचबरोबर बघा मित्रांनो, या बॅचेसमध्ये 21,000 PYQ ची बॅच जी आहे ती फ्री ऑफ कॉस्ट फाउंडेशन बॅचेसच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना फक्त 21,000 PYQ करायचे आहे त्यांनी ती बॅच जॉईन करायची आहे. त्याचबरोबर हर्षाली मॅडमने भूगोलची ऑप्शनलची बॅच सुरू केलेली आहे, जर तुम्ही भूगोल ऑप्शनलची तयारी करत असाल तर. त्याचबरोबर ग्रुप सी साठी आपण यशोदय नावाच्या मुख्य परीक्षेची बॅच सुरू केली आहे. या बॅचमध्ये तुम्हाला सर्व विषयाच्या नोट्स तर मिळणारच आहे मित्रांनो, पण या बॅचेसवर सध्या 50% डिस्काउंट सुद्धा सुरू आहे. आता डिस्काउंटचा लाभ तर तुम्हाला डायरेक्ट मिळेल, पण अजून अतिरिक्त डिस्काउंटसाठी तुम्ही आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा अभ्यास मित्र. त्यानंतर डाउनलोड केल्यानंतर बॅचेसवर क्लिक करा. बॅचेसवर क्लिक केल्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन दिसेल हॅव अ कुपन कोड अप्लाय हिअर. मग तिथे CJ लाईव्ह नावाचं कुपन कोड जसं तुम्ही टाकाल तसं तुम्हाला फीजमध्ये डिस्काउंट झालेलं बघायला मिळेल. आपण जर बघितलं तर आपल्या बॅचेसमध्ये लेक्चर एक स्पेसिफिक टाइम टेबल दिला जातो प्रत्येक महिन्याचा, आणि त्यानुसार लेक्चर होतात. मग तुम्ही इथं स्पेसिफिक टाइम टेबल जो आहे तो बघू शकता. त्याचबरोबर या नोट्स ज्या आहेत ते तुम्हाला बॅचेसमध्ये मिळतील. त्याचबरोबर जसं आपण नोट्स अपडेट करू तशा तुम्हाला त्या अपडेटेड नोट्स जे आहे ते मिळून जातील. बघा पुढचा क्वेश्चन जो आहे तो आहे जून 2025 मध्ये 10.5% वाढीनंतर भारतातील पवन ऊर्जेची क्षमता किती असेल. तर बघा मित्रांनो, जून 2025 मध्ये 10.5% ने आपली पवन ऊर्जेची क्षमता जी आहे ती वाढलेली आहे, आणि आता आपली नवीन अपडेटेड पवन ऊर्जा क्षमता जी आहे ती 51.5 गिगावॅट एवढी झालेली आहे. तर आपण जर बघितलं तर केंद्रीय नवीन आणि नवविकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी देशासमोर जी काही आकडेवारी ठेवली, तर मागच्या वर्षी आपली पवन ऊर्जा क्षमता होती 46.42 गिगावॅट. आता ती त्यावरून 51.5 गिगावॅट पर्यंत पोहोचलेली आहे, म्हणजे तब्बल यामध्ये 10.5% ची वाढ झालेली आहे. आपलं लक्ष आहे 2030 पर्यंत भारत सरकार जी काही किंवा आपला देश जी काही ऊर्जा यूज करणार आहे, तर त्याच्या 50% ऊर्जा जी आहे तर ती जीवाश्म इंधना व्यतिरिक्त असली पाहिजे, म्हणजे ऑइलच्या व्यतिरिक्त असली पाहिजे. पवन ऊर्जा, सौर ऊर्जेच्या माध्यमातून निर्माण होणारी असावी. आणि 2070 पर्यंत आपला देशाने पूर्ण ऊर्जा जी आहे तर ती आपण जर बघितलं तर कार्बनचं उत्सर्जन न करता, म्हणजे ऑइल वगैरे त्याचा वापर न करता मिळवावी. म्हणजे पूर्णपणे आपण जर बघितलं तर नवीकरणीय ऊर्जा स्त्रोतापासून मिळणारे ऊर्जेचा वापर करून 2070 पर्यंत आपल्याला 100% आपण जर बघितलं नवीकरणीय ऊर्जा स्त्रोतांचा वापर करून ऊर्जा मिळवायची आहे. आणि त्यालाच म्हटलं तर 2070 पर्यंत आपल्याला निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनाचं लक्ष्य जे आहे ते गाठायचं आहे, म्हणजे नेट झिरो कार्बन एमिशनचं लक्ष्य गाठायचं आहे. म्हणजे पृथ्वीवर सुरुवातीपासून जेवढा कार्बन डायऑक्साईड अस्तित्वात आहे तेवढाच कार्बन डायऑक्साईड अस्तित्वात राहिला पाहिजे. त्यामध्ये आपल्याला भर टाकायची नाहीये. गाड्यामध्ये जर आपण बघितलं तर जे काही आपण पेट्रोल, डिझेल, रॉकेल यूज करतो, किंवा आपण जर बघितलं तर दुसऱ्या देशाकडून आपण जे काही तेल विकत घेतो आपले कारखाने वगैरे चालण्यासाठी, तर ते आपल्याला बंद करायचे. कोळसा विकत घेऊन आपल्याला पूर्णपणे सौर ऊर्जा, पवन ऊर्जा यांचाच वापर करायचा आहे. पुढे जाऊया. जून 2025 मध्ये मेटाने, म्हणजे फेसबुकचं नवीन नाव आहे मेटा, तर या मेटाने भारतातील नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि भारत प्रमुख म्हणून कुणाची नियुक्ती केलेली आहे. तर भारतातील नवीन व्यवस्थापकीय संचालक बनलेले मेटाचे अरुण श्रीनिवास. बघा मित्रांनो, 16 जून 2025 रोजी अरुण श्रीनिवास यांची 1 जुलै 2025 पासून भारतातील मेटाचे व्यवस्थापकीय संचालक आणि भारत प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर मेटा जो प्लॅटफॉर्म आहे तर त्याचं जुनं नाव जे आहे ते फेसबुक होतं, पण आता मेटाच्या अंतर्गत वेगवेगळ्या कंपन्या आहेत, जसं की फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, इंस्टाग्राम आहे, हे मेटाच्या अंतर्गतच येतं. मग आपण मेटाची स्थापना 2004 ची आहे. कॅलिफोर्निया USA मध्ये स्थापना झालेली आहे. मार्क झुकरबर्ग CEO आहे. पुढचा क्वेश्चन आहे, जून 2025 मध्ये कोणत्या देशाला ब्रिक्स गटात भागीदार देश म्हणून अधिकृतपणे स्वीकारण्यात आलेला आहे. तर ब्रिक्स मध्ये भागीदार देश म्हणून व्हिएतनामला अलीकडे स्वीकारण्यात आलेलं आहे. ज्या देशाला भागीदार बनवण्यात येतं त्या देशाला ब्रिक्सच्या परिषदांमध्ये चर्चा करण्याचा अधिकार जो आहे तो प्राप्त होऊन जातो. तर आपण जर बघितलं भागीदार बनणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आपण जर बघितलं तर ब्राझीलमध्ये जी काही 2025 मध्ये ब्रिक्स परिषद कुठे झालेली आहे तर ब्राझीलमध्ये झालेली आहे. 2025 साठीचा ब्रिक्सचा अध्यक्ष कोण आहे तर ब्राझील आहे. तर ब्राझीलच्या परिषदेमध्ये व्हिएतनामला भागीदार म्हणून मान्यता जी आहे ती मिळालेली आहे. लक्षात ठेवायचे. आपण जर बघितलं तर ब्रिक्स हा देश 10 देशांचा गट आहे.
संस्थापक देश जे आहे ते 5 होते, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका. सुरुवातीला हा गट जो आहे तो ब्रिक म्हणून स्थापन झाला होता. साऊथ आफ्रिका ऍड झाल्यानंतर तो बनला ब्रिक्स. मग आपण जर बघितलं तर स्थापना जी आहे ती 2006 ची आहे. पहिली परिषद 2009 मध्ये झाली होती. शांघाय चीनमध्ये मुख्यालय आहे. अलीकडे 5 नवीन सदस्य जे आहे ते ऍड झालेले. मग ते लक्षात कसं ठेवायचं, ते ई नाव लक्षात ठेवायचं. ई फॉर इजिप्त, ई फॉर इथिओपिया, ई फॉर इराण, ई फॉर इंडोनेशिया आणि शेवटचं आहे सौदी अरेबिया. ठीक आहे. आपण जर बघितलं तर संयुक्त अरब अमिरात, सौदी अरेबिया नाही, संयुक्त अरब अमिरात, UAE, यामध्ये पण शेवटी काय येतं, ई येतं, UAE. तर आपण जर बघितलं तर आता यामध्ये भागीदार म्हणून व्हिएतनाम सुद्धा ऍड झालेला आहे. काल आपण इस्रायलने इराण विरुद्ध कोणतं ऑपरेशन सुरू केलं होतं यावर क्वेश्चन बघितला होता आणि मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की इराणने मग त्याचे प्रत्युत्तर म्हणून कोणतं ऑपरेशन सुरू केलं. तर तोच हा प्रश्न इथं तुम्हाला बघायला मिळेल. इस्रायलच्या ऑपरेशन रायझिंग लायनला प्रत्युत्तर म्हणून कोणत्या देशाने ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 3 सुरू केलेलं आहे. तर ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 3 जे आहे ते इराणने सुरू केलेलं आहे. इराणने या ऑपरेशन अंतर्गत इस्रायलवर मोठ्या प्रमाणावर बॅलिस्टिक मिसाईलचा मारा केलेला आहे. अलीकडची न्यूज अशी की इराणने इस्रायलमधील मुसादचं जे काही त्यांची गुप्तहेर संघटना आहे तर तिचं हेडक्वार्टर उडवलेलं आहे. तर आपण जर बघितलं ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 3 जे आहे ते इराणचं आहे. 13 जून 2025 रोजी इस्रायलने ऑपरेशन रायझिंग लायन नावाने मोठं ऑपरेशन इराण विरुद्ध सुरू केलं. इराणचे जे काही अणुबॉम्ब बनवण्याचे जे काही स्थळ आहेत तर ते उडवले. लष्कराची जे काही आपण म्हणूया ठिकाणं जी आहे ती उडवली आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने, आपण जर बघितलं तर इराणी रिव्होल्युशनरी गार्ड्स त्यांच्या आर्मीचं नाव आहे एक, तर त्यांनी ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 3 जे आहे ते सुरू केलेलं आहे आणि यामध्ये इस्रायल मधील अनेक व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे आणि त्याचबरोबर बरेचसे लोक, 200हून अधिक लोक जखमी झालेले आहेत. आपण जर बघितलं तर या अंतर्गत 150हून अधिक बॅलिस्टिक मिसाईल आणि 100हून अधिक ड्रोन जे आहे तर त्याचा मारा जो आहे तो इस्रायलवर करण्यात आलेला आहे. पुढचा क्वेश्चन आहे, दक्षिण आशियाई शरीरयष्टी क्रीडा अजिंक्यपद स्पर्धा जी आहे 2025 ची, त्यामध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने सुवर्ण पदक जिंकलं. तर अरुणाचल प्रदेशची महिला खेळाडू आहे याजिका हेलेंग. तर याजिका हेलेंगने आपण जर बघितलं तर आशियाई शरीरयष्टी स्पर्धा जी आहे म्हणजे बॉडी बिल्डिंगची स्पर्धा जी आहे तर त्यामध्ये यासिका हेलेंगने 155 सेंटीमीटर पर्यंतच्या स्पर्धेमध्ये तिने काय मिळवलेलं आहे, प्रथम क्रमांक जो आहे तो मिळवलेला आहे. तर ह्या अरुणाचल प्रदेशची पहिलीच महिला खेळाडू ठरलेली आहे अशा प्रकारचा आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदक जिंकणारी बॉडी बिल्डिंग या कॅटेगरीमध्ये. पुढे जाऊया. जून 2025 मध्ये इस्रोने उत्तर प्रदेशातील कोणत्या ठिकाणी पहिल्यांदा रॉकेटद्वारे पेलोड म्हणजे उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित केला. तर आता उत्तर प्रदेशमध्ये आपण कुशीनगर या ठिकाणावरून उपग्रह जो आहे तो प्रक्षेपित करणार आहोत. तर उपग्रहाचं प्रक्षेपण कुशीनगर उत्तर प्रदेश या ठिकाणावरून सुद्धा होणार आहे. इस्रोने काय केलेलं आहे तर थ्रस्ट टेक इंडिया लिमिटेड आणि इन स्पेस या दोन कंपन्यांच्या सहकार्याने काय केलेलं आहे तर कुशीनगर या ठिकाणावरून एक जे आहे छोटासा उपग्रह जो आहे रॉकेटद्वारे अवकाशामध्ये प्रक्षेपित केलेला आहे. आजचे तुमचे टेस्ट क्वेश्चन आहे की ब्रिक्स 2025 ची जी काही शिखर परिषद आहे ही कोणत्या देशात आयोजित करण्यात आलेली आहे. निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनाचं आपलं लक्ष काय आहे आणि संयुक्त राष्ट्र महासागर परिषद जी आहे थर्ड तर ती कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती तर हे तुम्हाला सांगायचं आहे. तर हे आजचे तुमचे टेस्ट क्वेश्चन आहे. आणि त्याचबरोबर जो काही विमान अपघात जो झालेला आहे विमान अपघात, तर या विमान अपघातासाठी कोणती समिती स्थापन करण्यात आलेली, विमान अपघातासाठी कोणती समिती स्थापन करण्यात आलेली ते सुद्धा सांगा. मग आय होप तुम्हाला आजचा लेक्चर आवडला असेल तर सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल. आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा. कुपन कोड लक्षात ठेवा, CJ लाईव्ह नावाचं कुपन कोड आहे ज्यामध्ये तुम्हाला फीमध्ये डिस्काउंट मिळेल. आणि त्याचबरोबर आपलं इन्स्टाचं पेज फॉलो करा ज्यामध्ये तुम्हाला अभ्यासविषयक रील्स बघायला मिळेल. मग थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.